तर राम राम भावांनो. रातभर रनिंग खेचून मी गाठलेले पप्पू शेटला त्यांना. आणि सकाळी 7 तारखेच्या पाठीमागं शिवप्रसाद हॉटेल तिथं थांबलेले, बाहेर गाड्या लावल्यात आमच्या. हे काय पुढे येऊन रात्री 12ला झोपली होती. नाश्ता केला, परोठा खाला, पप्पू शेटला ओव्हरटॅक मारलं वंटमूरच्या घाटात ओव्हरटॅक मारून आता नॉनस्टॉप आम्हाला घाटायचं बेंगलोर. रात्रीचं दावसपेठला जेवण करून आलो, रात्री 2:30 वाजता आलो, पण खाली नाही केली. सकाळी 6 वाजता खाली केली. जातो तर पोच आणायला गेलेलो असतो, पण पोचवाला काय नसतं. चेकर कुठं गायब झालेलं आहे काय माहिती. अर्ध्या तासानं येईन म्हणते. हरी मामा बी आलेले आहे सकाळी. माझी गाडी खाली झालेली, आता त्यांची गाडी चालू आहे खाली करायला. हरी मामा म्हणते चला नाश्ता करायला जाऊ. नाश्ता करतो बाहेर जाऊन कमलेश भाईच्या हॉटेलवर. कमलेश भाया म्हणते बघू ते फोन कसं काय. तर कमलेश भाया एक शूटिंग काढतो, डोसा बनवले. कमलेश भायाने फोन घेतला. आता आयफोन घ्यावा काय म्हणत होतं कमलेश भाया. नंतर म्हणते मी बी एक शूटिंग बनवतो. आता हे बघा कमलेश भायाची रेसिपी. डोसा बनवतो मित्रांनो. कोकोला बिडदीच्या बाहेरच त्यांचं हॉटेल आहे. अंडा डोसा. झापक झोपक नियोजन आहे नसते इथं काय कमलेश भायाचं. मस्त चहा पिते बायानं. एक नंबर काम चाललंय उगं कमलेश भायाचं इथं. बघा झाला अंडा डोसा तयार. नंतर काय पोच घेऊन बाहेर निघालो मित्रांनो. रनिंग लागलो खेचायला, कारण मला जायचं आहे आता लाकडं भरायला. केअरपेटला आलो. केअरपेटला आल्यावर हवा, ग्रीस आणि फिल्टर साफ करून घेतलं. हवा बी चेक केली, काही टायरात कमी होती. नंतर आंघोळ बिंघोळ मारली. बोर्डे पाटलाला म्हणलं आपली गाडी पॉईंटला घ्या. बोर्डे पाटलाने घेतली पॉईंटला गाडी. नंतर मी बोर्डे पाटील जाणार आहे जेवायला. बोर्डे पाटीलानं म्हणलं चला घेऊ काहीतरी पोटाला खाऊन, मला जायचं आहे पुढं. मग केअरपेटपासून निघालो की मित्रांनो, निघालो कीच पाऊस लागला आहे. पावसाने कसं काय आता एंट्री मारली मध्येच काय माहिती. चिकमंगलोरला आलो. आल्यावर चपाती, बेसन आणि एक मच्छी सांगितली. पुढं भाऊ बी होता ओळखीचाच. सकाळचे वाजल्यात 7 वाजता मित्रांनो आलो ऑफिसला. घेतल्या चिठ्ठ्या पप्पू शेटने त्यांनी बी घेतल्या, सुभाषरावने बी घेतली. आता माल भरायला जायचं आहे, पण मी आधी आलो नाश्ता करायला. राईस खमखमीत वास येत होता. नाश्ता मारला हाफ राईस आणि नंतर जातो इंडस्ट्री एरियाच्या मिलमध्ये. हे बघा गाडी लावली. पप्पू शेटन मातंग तिकडे गेलेले आहेत गेंडाळीला. माझे काय नाही आजी इथंच आहे. दिवसभर आराम करून संध्याकाळी 6 वाजता उठतो मित्रांनो. 6 वाजता हात पाय तोंड धुवून फ्रेश होऊन अगरबत्ती लावतो. नंतर येतो ही शूटिंग घ्यायला. हे बघा मित्रांनो लकडी कटिंग कशी चालली. हे असं मोठं वंडकं हे रेल्वेचं ट्रॅक बनवलं आहे इथं. त्याला मागं मुरं वाढतात आणि कटिंग करतात. हे बघा मित्रांनो लाकूड आता कसं मोठा वंडका केला आहे त्याच्यावर फिट. हे मोठं वंडकं आणि इथून पुढं वाढणार. हो का हे असं वढते येतात बघा. असं वडलं आणि पुढं ब्लेड राहते आडवं फिरणारं मोटरीचं. ते ब्लेड बराबर कट करते. कटिंग केलेला माल इकडे टाकतात आणि इकडून जसा पाहिजे ज्या साईजमध्ये पाहिजे तसा कटिंग करून घेतात. यांच्याकडे माप राहते मित्रांनो. इथं वेगळीच कटिंग चालली आहे बघा, जसं जी साईज पाहिजे तसं. नंतर हे बघा फिटिंग केल्याच्यानंतर इथं आमच्या गाडीत असं लोड करणार. हे बघा पट्ट्या बंडल. तर गाडी पॉईंटला लावलेली मी. नंतर पार्टीवाल्याबरोबर जातो मटेरियल आणायला, कारण मला बनवायचं आहे जेवण. दुपारी हॉटेलमध्येच खाल्लं होतं, पण आता संध्याकाळी बनवलं म्हणजे जमन म्हणलं, टाईमपास बी होईल. तर मित्रांनो जेवण करतो मित्रांनो बनलेलं आणि आराम करतो. काय झोपूनच जातो. आता काय टेन्शन नव्हतं. आज होईन लोड. गाडी आता उठलेलो आहे सकाळ मित्रांनो. वाजले 8:30. आज लोड झाल्यानंतर निघायचं पुण्याच्या दिशेने. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो. तर घेतो उरकून आता सगळं आंघोळ बिंघोळ मारतो.